तुम्ही जर एका स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आदिवासी विभाग महाराष्ट्र शासनामार्फत शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील चौकीदार ग्रुप डी या पदासाठी एकूण 416 इतक्या पदासाठी जाहिरात जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी रोशन भावने. आज आपण बघणार आहोत जे काही शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील चौकीदार या पदासाठी जे जाहिरात जाहीर करण्यात आली आहे, त्यामध्ये नेमकं कोण पात्र आहे, त्याची काय पात्रता देण्यात आलेली आहे, तसेच त्याची निवड प्रक्रिया काय आहे, त्याचं एक्झाम कशाप्रकारे होणार आहे, त्यामध्ये कोणकोणत्या टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहे, तसेच तुम्हाला यामध्ये किती पगार मिळणार आहे, तसेच पगाराबरोबर इतर कोणकोणत्या सुविधा तुम्हाला यामध्ये जॉब लागल्यावर मिळणार आहे, तसेच तुम्ही या पदासाठी अर्ज कसा करू शकता, याबद्दल सुद्धा आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. परंतु त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती समजणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जाणून घेऊया नेमकं काय देण्यात आलेलं आहे जाहिरातीमध्ये सविस्तरपणे संपूर्ण माहिती ए टू झेड. तर हे बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासन आयुक्त आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या वतीने ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सरळ सेवा भरती 2026 चौकीदार गट ड या पदासाठी ही जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे. ती दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामध्ये काय देण्यात आहे, शासकीय आश्रमशाळा वसतिगृहातील चौकीदार गट ड संवर्गातील पदांना जे काही 100% रिक्त पद आहे ते 100% भरण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्याची वेबसाईट सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. तसेच तुम्हाला ही जाहिरात पाहिजे असेल तर ते जाहिरात सुद्धा तुम्हाला tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे. आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायची लिंक वेबसाईट दिली आहे, ती म्हणजे tdc-2026.cbtexam.in या लिंकवर तुम्ही डायरेक्ट क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्यानंतर मित्रांनो, परीक्षेचे वेळापत्रकामध्ये देण्यात आलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक व वेळ. तर तुमचा अर्ज भरण्याचा दिनांक ही 27/4/2026 पासून दुपारी 3 वाजतापासून सुरू झालेला आहे. म्हणजे 27 तारखेपासून तुम्हाला अर्ज करण्याची जे काही वेबसाईट आहे ती सुरू झालेली आहे. तसेच त्याच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक आहे तो म्हणजे 18/5/2026 रात्री 11:55 तुम्ही अर्ज हे करू शकता. तसेच ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हा तुम्हाला जे काही tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे तुम्हाला कळवण्यात येईल. म्हणजे तुम्हाला वेळोवेळी ते तुम्हाला चेक करत राहावं लागेल. तसेच त्याचा अंतिम दिनांक जाहीर झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओसुद्धा यावरती येऊन जाईल. तसेच भरती प्रक्रिया संदर्भात सर्व कार्यक्रम जे काही बदल आहे, सूचना वगैरे तुम्हाला याच वेबसाईटवर मिळणार आहे. आणि या संकेतस्थळावर जे काही वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील, उमेदवारांनी कोणताही पत्रव्यवहार करता येणार नसून तुम्हाला हेच संकेतस्थळ सर्व डिटेल तुम्हाला या संकेतस्थळावरती मिळणार आहे. आता बघूया नेमक्या याच्यामध्ये पात्रता काय देण्यात आलेली आहे, कोण या पदासाठी अर्ज करू शकते. तर सर्वात प्रथम पात्रता आहे ती म्हणजे उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. म्हणजे महाराष्ट्रातील रहिवासी असावा आणि भारताचा नागरिक असावा, त्यांनाच या पदासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच वयोमर्यादा काय देण्यात आलेली आहे, तर जाहिरातीत नमूद केलेल्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दिनांक 1/4/2026 या तारखेस गणण्यात येईल. म्हणजे 1/4/2026 पर्यंत तुमचे वय हे किमान 18 वर्ष असावे व कमाल 38 वर्षपेक्षा जास्त नसावे. म्हणजे तुमचं जास्तीत जास्त वय हे 38 वर्ष आणि कमीत कमी वय हे 18 वर्ष असणे आवश्यक आहे. हे खुल्या प्रवर्गातील उमेदवाराची वयोमर्यादा निश्चित केलेली आहे. त्यानंतर जे काही मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीमध्ये वयाची शिथिलता ही जास्त देण्यात आलेली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत 18 पेक्षा कमी व 43 पेक्षा जास्त नसावे. म्हणजे कमीत कमी तुमचं वय 18 वर्ष असणे हवे आणि जास्तीत जास्त 43 वर्ष हे मागासवर्गीय उमेदवारासाठी ही सूट जी आहे ती देण्यात आलेली आहे. परंतु जे काही नॉन क्रिमिलियर वर्ग आहे, म्हणजेच विमुक्त जाती, भटक्या जमाती अ, ब, क, तसेच जे काही इतर मागासवर्गीय आहे, EWS आहे, SEBC आहे, यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे, या प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची सवलत लागू राहणार नाही. म्हणजे जे मागासवर्गीय आहे, फक्त SC, ST यांनाच ती वयाची सूट जी आहे ती देण्यात आलेली आहे. बाकी इतर कॅटेगरीच्या उमेदवारांना ही सूट देण्यात आलेली नाही आहे. तर सामान्यतः प्रशासन विभागाचे जे काही शासन निर्णय आहे, त्यामध्ये तरतुदीनुसार दिव्यांगी उमेदवाराच्या बाबतीत उच्चतम वयोमर्यादा ही 45 वर्ष इतकी राहणार आहे. तसेच दिव्यांगी उमेदवारासाठी यामध्ये वयामध्ये सूट देण्यात आली आहे, ती 45 वर्षापर्यंत त्यांना सूट देण्यात आलेली आहे.
तसेच शालेय शिक्षण, क्रीडा व शासन निर्णय जे काही आहे म्हणजे खेळाडूंची गुणवत्ता, पात्रता विचारात घेऊन सदर पदासाठी मागासवर्गीय उमेदवारासाठी देखील कमाल मर्यादा हे 43 इतकी राहील. म्हणजे जे काही स्पोर्ट खात्यातून असेल म्हणजे जे काही खेळाडू असेल त्यांच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये शिथिलता देण्यात आहे. त्यांना सुद्धा 43 वर्षापर्यंत ही परीक्षा जी ती देता येणार आहे. म्हणजे ते सुद्धा या पदासाठी पात्र असणार आहे. त्यानंतर आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकामधील तरतुदीनुसार जे काही माजी सैनिक आहे त्यांना वयोमर्यादेत सूट ही सदरच्या उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष इतकी राहील. तसेच दिव्यांग माजी सैनिकासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत राहणार आहे. म्हणजे तुम्ही जे काही माजी सैनिक असाल त्यांना सुद्धा यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. तसेच अनाथ उमेदवाराच्या बाबतीत सुद्धा 43 वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे. तसेच जे काही अंशकालीन उमेदवाराच्या बाबतीत सुद्धा 55 वर्षापर्यंत जे काही सूट देण्यात आले आहे. विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही असे यामध्ये स्ट्रिक्टपणे सांगण्यात आलेलं आहे. आता महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे शैक्षणिक अर्हता व अनुभव. तुम्हाला याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय सांगण्यात आलेली आहे, तर चौकीदार या पदासाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे आणि चौकीदारसाठी वेतन श्रेणी जी आहे ते S1 म्हणजे 15,000 ते 47,600 इतकी तुम्हाला ही वेतन श्रेणी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता जे आहे ती म्हणजे हॅव पासेस सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन. म्हणजे तुम्हाला जे काही 10वी परीक्षा पास असणे याच्यामध्ये गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला फक्त कमीत कमी 10वी शिकणे शैक्षणिक अर्हता याच्यामध्ये अट जी आहे ती देण्यात आली आहे. ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण केली आहे ते उमेदवार या परीक्षेसाठी पात्र असणार आहे. त्यानंतर अर्हता किंवा पात्रता गणण्याचा दिनांक. तुम्हाला जे काही अर्हता किंवा पात्र गणनेच्या दिनांकामध्ये सदर पदाकरिता दिनांक 1/4/2026 रोजी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही 1/4/2026 पर्यंत 10वी पास असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही 10वी पास झाले असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार नाही. तसेच ही जी पात्रता आणि अर्हता दिलेली आहे, ते किमान अर्हता तुम्ही धारण केली असली तरी सुद्धा तुम्हाला एक्झाम द्यावीच लागणार आहे आणि तुम्हाला एक्झाम दिल्यानंतर तुमची ही निवड केली जाणार आहे, असं निवड प्रक्रियेमध्ये क्लिअरपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर देण्यात आलेल्या निवडीची पद्धत. निवडीची पद्धत म्हणजे सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील जिल्ह्यातील मुख्यालय ठिकाणी घेण्यात येईल. म्हणजे तुम्हाला फक्त मराठी भाषेमध्येच ही परीक्षा देता येणार आहे. इतर कोणत्याही भाषेचा पर्याय तुम्हाला यामध्ये असणार नाही. ते सुद्धा ऑब्जेक्टिव्ह टाईप तुम्हाला ही एक्झाम असणार आहे आणि संगणकाद्वारे तुम्हाला एक्झाम द्यावी लागणार आहे. त्याचे सेंटर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मुख्यालयी ते देण्यात येईल. तसेच संगणक आधारित परीक्षेद्वारे तुम्हाला हे जे काही ऑनलाईन परीक्षा आहे ती घेण्यात येणार आहे आणि परीक्षेत प्राप्त गुणाच्या आधारे गुणवत्तेच्या नुसार उमेदवाराची निवड ही केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे. म्हणजे एकूण गुणाच्या 45% गुण तुम्हाला यामध्ये घ्यावे लागणार आहे. त्यानुसार किमान जास्तीत जास्त तुम्ही कितीही घेऊ शकता, पण किमान याच्यामध्ये अट 45% पर्यंत देण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, संगणक आधारित जे काही ऑनलाईन तुमची परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्नाला हे 2 गुण असणार आहे. म्हणजे 2 मार्काचा एक प्रश्न तुमचा हा असणार आहे. तसेच जे काही संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेमध्ये अभ्यासक्रम काय असणार आहे, तर तुम्हाला चौकीदार या पदाची तुमची जे काही परीक्षा आहे ती 200 गुणाची, एकूण गुण हे 200 असणार आहे आणि त्यामध्ये सब्जेक्ट काय आहे तर मराठीला 50 गुण देण्यात आलेले आहे, इंग्रजीला 50 गुण देण्यात आलेला आहे आणि सामान्य ज्ञान म्हणजे GKला 50 गुण देण्यात आलेले आहे आणि बौद्धिक चाचणी म्हणजे रिझनिंगला 50 गुण देण्यात आलेले आहे. जे अशा प्रकारे तुम्हाला 200 गुणाचा पेपर हा तुमचा असणार आहे आणि एकूण वेळ जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे 120 मिनिटे इतका वेळ तुम्हाला यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क काय आहे तर अमागास ₹1000 म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी ₹1000 दिलेले आहे आणि मागासवर्गीय जे काही अनाथ आहे, दिव्यांग आहे म्हणजे आरक्षित आहे त्यांना ₹900 इतके फीस जी आहे ती देण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांना 10% सूट देण्यात आलेली आहे आणि माजी सैनिक आणि दिव्यांग किंवा माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही आहे. दिव्यांग आणि माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजे त्यांच्यासाठी ही परीक्षा ही मोफत असणार आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे परीक्षा शुल्क हे ना परतावा नॉन रिफंडेबल आहे. तुम्हाला एकदा पे केले तुम्हाला ते परत मिळणार नाही आहे. हे सुद्धा यामध्ये नमूद केलेलं आहे. त्यानंतर आहे अर्ज करण्याची पद्धत. उमेदवारांना कोणत्याही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत कार्यक्षेत्राअंतर्गत असलेल्या पदासाठी अर्ज करू शकेल. म्हणजे तुम्हाला कोणत्याही एका जिल्ह्यासाठी यामध्ये अर्ज करता येणार आहे. अशा उमेदवारास तो त्याने राज्यातील निवड केलेल्या परीक्षा केंद्रावर परीक्षेस उपस्थित राहून परीक्षा देणे बंधनकारक राहणार आहे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी अप्लाय करू शकता, परंतु तुम्हाला जे काही तुमच्या नियर बाय जिल्हा असेल तुम्ही त्या जिल्ह्यासाठी सेंटर म्हणून निवडलं तर तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये परीक्षा देण्यासाठी जावे लागणार आहे.
तसेच शैक्षणिक अर्हतेनुसार उमेदवारास एकापेक्षा अधिक अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावं लागेल. म्हणजे तुम्हाला एकापेक्षा जास्त अर्ज करायचे असेल तर तुम्हाला स्वतंत्र अर्ज भरावा लागेल. त्याची वेगळी फी सुद्धा तुम्हाला यामध्ये भरावी लागणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. तुम्हाला ऑफलाईन अर्ज कुठलाही भरायचा नाही आहे. फक्त तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच तो अर्ज भरायचा आहे. तसेच जे काही पात्र उमेदवार आहेत त्यांना वेब आधारित ऑनलाईन अर्ज TDC वॉचमॅन 2026.cbtexam.in या संकेतस्थळावर दिनांक 27/4/2026 ते 18/5/2026 या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही आणि विविध पद्धतीने अर्ज ऑनलाईन सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्यानंतरच तुम्हाला तुमची उमेदवारी ही म्हणजे परीक्षेसाठी तुम्ही पात्र असणार आहे. जोपर्यंत तुम्ही तुमची फी पूर्णपणे भरणार नाही तोपर्यंत तुमचा अर्ज हा पात्र नसणार आहे. हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट तुम्ही यामध्ये लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी काही सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहे. उपरोक्त पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून जे काही अर्ज मागवण्यात आलेले आहे आणि 27/4/2000 पासून हे अर्ज या लिंकवर सुरू झालेले आहे. पात्र उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावर जे काही अर्ज जे आहे ते या कालावधीतच पूर्ण करायचे आहे. म्हणजे 18/5/2026 पर्यंत तुम्हाला हे अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक हे ते सुद्धा 27/4 ते 18/5/2026 पर्यंतच तुम्हाला ते पूर्णपणे परीक्षा शुल्क सुद्धा तेव्हाच तुम्हाला यामध्ये भरायचं आहे. हे महत्त्वाची सूचना यामध्ये देण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की नेमका ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे फिलअप करायचा, तर याचा नेक्स्ट व्हिडिओ आपण लाईव्ह घेऊन येणार आहोत. लाईव्ह प्रोसेस तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे की नेमकं फॉर्म कसा भरायचा. परंतु त्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरण्या अगोदर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ते तुमच्याकडे रेडी असणे गरजेचे. त्यासाठी हा व्हिडिओ घेण्यात आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत की नेमकं तुम्हाला फोटोचा साईज किती ठेवायचा आहे, तसेच तुम्हाला डॉक्युमेंटचा साईज किती ठेवायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचं आहे. यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा कुठेही स्किप करू नका. आणखी समोर व्हिडिओ बाकी आहे त्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्रोसेस दाखवणारच आहोत. चला तर बघूया नेमकं काय आहे. तर मित्रांनो तुम्हाला खालील आवश्यक कागदपत्रे आणि स्वाक्षरी इत्यादींचे स्कॅन करून ठेवावे लागणार आहे. त्यामध्ये छायाचित्र म्हणजे तुमचा जो काही पासपोर्ट साईज फोटो आहे त्याची साईज आहे 4.5 सेंटीमीटर बाय 3.5 सेंटीमीटर. हे सेंटीमीटर म्हणजे कसं कन्व्हर्ट करायचं ते तुम्हाला सुद्धा सांगतो आता. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिली त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊन जाल. या पेजवरती आल्यानंतर सिलेक्ट इमेजवरती क्लिक करा आणि इथून तुमचा जे काही पासपोर्ट साईज फोटो आहे तो इथे सिलेक्ट करून घ्या. पासपोर्ट साईज फोटो सिलेक्ट केल्यानंतर डनवरती क्लिक करा. आता तुम्हाला इथे खालती जे आपल्याला सेंटीमीटरचा साईज टाकायचं आहे ते विड्थ आणि हाईटमध्ये 4.5 आणि 3.5 अशा प्रकारचं ते आपल्याला हाईट जे आहे ते सेंटीमीटर जे आहे विड्थ आणि हाईट टाकायची आहे. त्यानंतर कम्प्रेस 50 KB करून घ्या. क्लिक करा आणि रिसाईज इमेजवरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे. रिसाईज इमेजवरती क्लिक करा. आता हे बघा इमेज हे रिसाईज होत आहे. थोडं वेट करा. तुमचं इमेज जे आहे ती रिसाईज झालेली आहे. 100% तुमचं ते पूर्ण साईज कन्वर्ट झालेला आहे. आता डाउनलोडवरती क्लिक करा. डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंस्ट्रक्शन येईल. डाउनलोडवरती आणखी क्लिक करा. आता तुमचं इमेज जी आहे ती डाउनलोड झालेली आहे आणि ते इमेज तुम्ही आता एका फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवून द्या. त्यानंतर आहे स्वाक्षरी. स्वतःची स्वाक्षरी जी आहे ती काळ्या शाईने तुम्हाला स्वाक्षरीचे एका कोऱ्या पेजवर लिहायची आहे आणि ती सुद्धा तुम्हाला स्कॅन करून ठेवायची आहे. त्यानंतर स्वतःच्या डाव्या अंगठ्याचा ठसा हा काळ्या किंवा निळ्या शाईने तुम्हाला तो ठसा एका कोऱ्या पेजवर तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो सुद्धा तुम्हाला स्कॅन करून ठेवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्या हस्तलिखित घोषणेचा मजकूर जो आहे तो कोऱ्या पेजवर जे काही इंग्लिशमध्ये देण्यात आलेलं आहे ते पूर्णपणे तुम्हाला डिक्लेरेशन ते आहे ते लिहायचं आहे आणि जो हस्तलिखित स्वच्छ तो मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिलेले असावे. इतर कोणत्याही भाषेत लिहिलेले आणि अपलोड केलेले असल्यास त्या उमेदवाराचा अर्ज हा अवैध मानला जाईल असं सुद्धा यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. जे दृष्टीहीन असेल ते स्वतः लिहूच शकत नसेल त्यांनी घोषणेचा मजकूर टाईप केलेल्या घोषणेच्या खाली डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा हा लावायचा आहे. म्हणजे जे दृष्टीहीन असेल त्यांच्यासाठी आहे. ऑनलाईन परीक्षेचे शुल्क करण्यासाठी सर्व माहिती व कागदपत्रे तयार ठेवावी. तुम्हाला हे सर्व कागदपत्रे तयार ठेवावं लागेल. त्यानंतरच तुम्हाला ऑनलाईन फीज आहे ते भरायची आहे. तसेच मित्रांनो तुमच्याकडे स्वतःचा एक ईमेल आयडी असणे आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. जो चालू असायला हवा ज्याच्यावरती तुम्हाला समोर जे काही सूचना आहे ते देण्यात येईल आणि तुमचा हॉल तिकीट सुद्धा त्याच्यावरतीच देण्यात येणार आहे. त्यासाठी तुमचा एक चालू आणि वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुम्हाला तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे फॉर्म भरते वेळी. इत्यादी गोष्टी तुम्ही बरोबर जवळ ठेवून द्या आणि त्या स्कॅन करून ठेवा. त्यानंतर आपण जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ बघू त्याच्यामध्ये तुम्ही बरोबर तो व्हिडिओ बघून तो फॉर्म तुम्हाला फिलअप करायला कोणतीही अडचण जाणार नाही. तसेच मित्रांनो तुम्ही जे काही छायाचित्र आणि स्वाक्षरी जे सिग्नेचर आहे आणि तुमचं
जे डॉक्युमेंट्स आहे ते स्कॅन केले. आता त्याचा साईज तुम्हाला कन्व्हर्ट करायचा आहे. तर अर्जदाराला पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनाने स्वाक्षरी करायची. ते स्कॅन करून त्याचा साईज जो आहे तुम्हाला 140 बाय 60 पिक्सेल तो करायचा आहे. तो कसा करायचा सांगतो. फाईलचा आकार हा 10 KB टू 20 KB दरम्यान तुम्हाला स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन केलेल्या जे 20 KB पेक्षा तुम्हाला जास्त नसल्याची खात्री करायची आहे. त्यानंतर अर्जदाराने त्याच्या डाव्या अंगठाचा ठसा काळ्या किंवा निळ्या शाईने पांढऱ्या कागदावर लावायचा आहे. जो तुम्हाला अगोदर सांगितला त्याचा साईजसुद्धा तुम्हाला 20 KBच्या अंदरच ठेवायचा आहे. म्हणजे 20 KBच्या आत पण तुम्हाला तो साईज ठेवायचा आहे. या सर्व PDF फाईलमध्ये ते तयार करून घ्यायचा आहे आणि त्याचा साईज जो आहे तो आपल्याला 20 KB पर्यंत ठेवायचा आहे. तो कसा करायचा चला बघा. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक देण्यात आली आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक करून डायरेक्ट या पेजवरती येऊन जाल. या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. इथे तुम्हाला सिलेक्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे. इथे तुमची स्वाक्षरी केलेली जे काही फोटो आहे, जे तुम्ही स्कॅन केलेले आहे ते फोटो सिलेक्ट करून घ्या आणि डनवरती क्लिक करा. आता तुम्हाला इथे तुमचा साईजमध्ये 20 KB इतका साईज टाकायचा आहे. 20 KB साईज एंटर करून घ्या आणि त्याच्या साईडला कम्प्रेस या बटनावरती आता क्लिक करायचं आहे तुम्हाला. साईज क्लिक केला, आता कम्प्रेस करा. कम्प्रेस झाल्यानंतर थोडं वेट करा. हे बघा आता तुमची इमेज ही साईज रिसिव्ह झालेला आहे, म्हणजे तुमचा रिसाईज झालेला आहे. आता ते डाउनलोड करून घ्या. डाउनलोडवरती क्लिक करा. डाउनलोड इमेज झाली. आता हे एका फोल्डरवर सेव्ह करून घ्या. तसेच मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचणी आल्यास तुम्ही खालील हेल्पलाईन नंबरवरती संपर्क साधू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला ईमेल आयडी सुद्धा देण्यात आलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे, टोल फ्री नंबर. त्याच्यावरती तुम्ही डायरेक्टली कॉल करून त्यांना मंडे टू सॅटर्डे 10 AM टू 6 PM या कालावधीत तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता. उमेदवारांना आदिवासी विभागातील भरती प्रक्रियेबाबत संपर्क साधायचा जे काही टोल फ्री नंबर देण्यात आलेला आहे, तो खालती टोल फ्री नंबर सुद्धा त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही यामध्ये काढून ठेवू शकता आणि सदरील जाहिरात जी आहे तुम्ही या संकेतस्थळावर डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात येणार आहे. त्यावरून तुम्ही डायरेक्ट ते PDF जे आहे ते डाउनलोड करू. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाची माहितीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील. तसेच हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या भरतीबद्दल सविस्तर माहिती समजून जाईल. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.